भोकरदन मॉडेल म्हणून आता याला प्रसिद्धी करून आपल्या भोकरदनचं अनुकरण करून आपल्या उपविभागात सगळ्या पोलीस स्टेशनने ऍटलिस्ट किमान यांनी तरी आता हा पॅटर्न फॉलो करायचा आहे। कोणीही चुकून डीजे लावणार नाही। त्याचप्रमाणे जे लेझर लाईट असतील, बीम लाईट असतील, याच्यावर देखील पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे। कोणी जर लावले तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करून जप्त करण्याची कार्यवाही करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग राहणार नाही। त्याचप्रमाणे ज्यावेळेस मिरवणूक आपल्या इतर धर्मीय काही धार्मिक स्थळे असतील त्यांच्या जवळून जाईल त्यावेळेस आपण विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे। कारण आपण एकमेकांच्या विषयी आदर दाखवणं ती ही एक संधी असते की ज्यावेळेस आपण त्यांच्या धार्मिक स्थळाच्या जवळून जाऊ तर त्यांना आदर दाखवणं ही एक त्यासाठी एक चांगली संधी आहे आणि ती आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा। ज्यावेळेस तिथून मिरवणूक पास होईल त्यावेळेस आपले वाद्य असतील ते एकतर बंद करा किंवा बंद करणं शक्य नसेल तर किमान कमी आवाजात आणि तिथून तात्काळ पास होऊन लवकरात लवकर कसं पास करणार यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। तसंच कोणत्याही प्रकारचं आपलं गुलाल असेल किंवा ते आता चमकीचे कागद उडवण्याचं फार प्रथा आलेली आहे तर ते काही त्या धार्मिक स्थळावरती पडून त्याचं काही विटंबना होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची। आणि सगळ्यात महत्वाचं मिरवणुकीचा वेळ आता एकाने आपल्याला सांगितला की मिरवणूक बऱ्याच उशिरा सुरू होते। 7-8 वाजता इतक्या उशिरा सुरू करायची काही आवश्यकता नाही। दुपारी 1-1.5 वाजता उन्हात पण सुरू करायची आवश्यकता नाही। पण किमान 5 ते 6 वाजेला मिरवणूक आपली कंपल्सरी सुरू व्हायला पाहिजे आणि ती देखील आपण 10 वाजेपर्यंत त्याला कसं संपवू यासाठी जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे आपला कार्यक्रम वेळेत आणि चांगल्या प्रकारे होईल। कारण हे जे मिरवणुकीत महिला असतील, बालक असतील त्यांच्यासाठी देखील ते सोयीचं होत असतं। तर या सोबतच सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा मी सांगेल की गणेश उत्सव साजरा करण्याचा जो मुख्य उद्देश आहे की समाजाने एकत्र यायला पाहिजे, समाजामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे। तर तो उद्देश आपण ह्या उत्सवाच्या निमित्ताने कशा प्रकारे साध्य करू शकतो याचा सगळ्या गणेश मंडळांनी विचार करावा। मग त्यासाठी महिलांविरुद्ध जे अत्याचार होतात त्याच्याविषयी जनजागृती करता येईल। शिक्षण असेल त्याच्या संबंधी काही जे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम, माहितीपर कार्यक्रम करता येतील किंवा गरजू विद्यार्थ्यांना काही शालेय साहित्य वाटप करण्यासाठी कार्यक्रम करता येतील किंवा आरोग्याच्या समस्या आपल्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। काही डायबिटीज, हार्ट डिसीज यासारखे रोग मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे दिसत आहेत। कॅन्सरचं प्रमाण आता वाढत आहे। तर अशा रोगांवरती काहीतरी जनजागृती म्हणा की ते लवकर कसे ओळखावे अशा काही प्रकारचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करून म्हणजे जो हा उत्सव ज्या कारणासाठी सुरू झाला ते कारणाचं खरं सार्थक करण्यासाठी आपल्याला ही चांगली संधी आहे। भोकरदन मॉडेल एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल म्हणून आपण पुढे आणूया म्हणून मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।